महासभेची बैठकीचं आयोजन केलं होतं. काय निर्णय झाले, कशा संदर्भात बैठक केली होती? दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, हे तर पहिले इंग्लिशमध्ये नाव आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, मी पत्रकारांनी पहिल्यांदा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बोलावं, कारण बाबासाहेबांनी संस्था इंग्लिशमध्ये स्थापन केलेली आहे आणि पूर्ण आंतरराष्ट्रामध्ये इंग्लिश भाषा असल्यामुळे आपल्या भारतातील बौद्धांचे जे काही समस्या आहेत त्या इतर देशामध्ये मांडून त्यांचं निरसन करण्यासाठी भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली आहे. त्याचा मराठीला अनुवाद होतो भारतीय बौद्ध महासभा. तर ह्या भारतीय बौद्ध महासभेची आज औरंगाबाद विभाग आहे. या औरंगाबाद विभागामध्ये 5 जिल्हे येतात. त्या 5 जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्हा यांची जिल्हा कार्यकारिणीची निवड बैठक आहे. ह्या बैठकीमध्ये औरंगाबाद तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. त्या 9 तालुक्याच्या प्रतिनिधींना इथे जे इच्छुक आहेत, जे स्वतःहून धम्म कार्य करण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्यांना कुणी बळजबरीने ते आणलेलं आहे. आणि धम्म कार्य काय आहे, बाबासाहेबांचे 10 उद्दिष्ट काय, ह्या उद्दिष्टावरती ज्या पदाधिकाऱ्यांना काम करत आहे त्यांचे इथे इंटरव्ह्यू, त्यांना पदाचा जो काही पद आहे, पद दिल्यानंतर पदाचा जे काही कार्यकाल आहे, पदाची जी त्यांची जी काही त्यांना जो दर्जा आहे, त्याचं काम करण्याची जी पद्धत आहे ती त्यांना ते विचारली जात आहे. त्यांनी किती वर्षाचा त्यांना अनुभव होतो तो त्यांच्याकडून बोलवून घेतलं जातं आणि त्यांची करण्याची स्वतःची इच्छा आहे का, की ते दुसऱ्याच्या सांगणाऱ्या का बुद्धिस्ट सोसायटीमध्ये काम करायला येत आहेत का, अशा इंटरव्ह्यू जे स्वतःच्या मनाने काम करणार अशा लोकांना इथे या औरंगाबाद जिल्ह्याचे पदाचे नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. तर आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती शाखा आहेत आणि किती कार्यकर्ते आपले सध्या कार्यरत आहेत? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आता नव्याने नियुक्ती होणार असे कार्यकर्ते भरपूर आहेत, पण आम्ही अजूनपर्यंत त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्था दिलेली आहे, त्या संस्थेचे 10 उद्दिष्ट अजून लोकांपर्यंत गेलेले नाही. कार्याची पद्धत कशी, आपण जे काम करतो, जे कुशलकर्म काम करतो, ते कुशलकर्म काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते पोहोचवण्याचं काम आतापर्यंत सध्यापर्यंत झालेलं नाही. राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही काही 10 उद्दिष्ट काय आहे, ते 10 उद्दिष्ट लोकांना कसं काम करून त्या 10 उद्दिष्टाचा फायदा लोकांना कसं होणार आहे त्या विषयावरती काम करणार आहे. त्यामुळे आमच्याकडे लोक येतील. जसं एक आम्ही उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे, ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक सत्ता आपण स्थापन केलेली आहे. त्या आर्थिक सत्तेचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. ह्या सोसायटीचं आपलं एक बाबासाहेबांचं ध्येय उद्दिष्ट आपण पूर्ण केलं. दुसरं ध्येय असं आहे की आपल्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था असल्या पाहिजे, त्या शैक्षणिक संस्थेची निर्मिती आपण करणार आहोत. तिसरं उद्दिष्ट आपलं असं आहे की आपलं स्वतःची आरोग्य संस्था असली पाहिजे, त्या आरोग्य संस्था आपण ती उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणखीन आपले स्वतःचे बुद्धविहार असले पाहिजे. आज असं झालेलं आहे की जे पण बुद्धविहार आहे ते दुसऱ्यांच्या मालकी हक्काचं बुद्धविहार असतं. ते रविवारीच खुलतं, त्याला लॉक मारलं जातं, वंदना हिवाळ्यानंतर निघून जातं आणि तिथे दुसऱ्याला प्रवेश होतात. तर बुद्धविहार असं पाहिजे की ती संस्थेचं अंडरटेकिंग असलं पाहिजे. त्या अंडरटेकिंगमध्ये दर वर्षामध्ये 2 वर्षांनी आपली जी निवडणूक होते तिथे अध्यक्ष चेंज झालं तर तो दुसरा अध्यक्ष तिथे येऊन तिथे काम केलं. विहारामध्ये सकाळी आपल्या वंदना झाल्या पाहिजे, तिथे मेडिटेशन सेंटर झालं पाहिजे, तिथे आपल्या सकाळचे शिशुवर्ग चालू झाले पाहिजे. दुपारच्या टायमाला महिलांना धम्म प्रशिक्षण दिलं पाहिजे, मुलांना धम्म प्रशिक्षण दिलं पाहिजे. अशा काही सोयी त्या विहारात होत नाही. तर ते आपल्या स्वतःच्या विहारामध्ये स्वतःचा विहार सेट होऊन काही विहाराशी आम्ही कॉन्टॅक्ट करून ते विहार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाशी कसं जोडता येईल आणि आपले ध्येय उद्दिष्ट तिथे राबवता कसे तर आपण ते काम करणार. सध्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे भारताबरोबरच संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कार्य चालतं. भारतात आणि भारताच्या बाहेर काय फरक आहे? भारताच्या आणि भारताच्या बाहेर काय फरक आहे? भारतामध्ये जी मनुवादी सत्ता आहे ती मनुवादी सत्ता आपल्या लोकांना काम करू देत नाही आणि आपले लोक त्यांच्यामध्ये भोवली जातात.
इंटरनॅशनलची बाबासाहेबांनी जे कनेक्ट करून दिलेली आहे. समजा इथल्या प्रस्थापित वर्गाने जर आपल्याला कुठल्या न्याय हक्क दिला नाही तर आपल्या माणसाने जी काही न्याय मागणी तर आपण इतर 128 राष्ट्राचे जे आपले नागरिक आंबेडकर साहेब जे सचिव आहे WFPचे ते तिथे मांडतात आणि सत्यता त्यांच्यापर्यंत नेऊन देतात आणि त्याच्यातून आपल्याला न्याय मिळतो. दुसरं उदाहरण आहे की आपली लोक इथे जात लपवतात. आपण पूर्ण बुद्धिस्ट आहोत. जर आपल्या जातीवर जर बुद्धिस्ट लिहिलं आणि बुद्धिस्ट म्हणून जर कुठे आपल्यावरती अत्याचार झाला आपण बुद्धिस्ट म्हणून कुठे जर नोंद केली तर आपल्या एकही केसाला धक्का लागणार नाही. कारण आपल्या पाठीमागे 128 बुद्धिस्ट राष्ट्र आपल्या पाठी उभे आहे. त्यामुळे आपण बुद्धिस्ट सर्वांनी आपल्या जातीवर बुद्धिस्ट हा शब्द लिहावा. सर, महाराष्ट्राचा जर विचार केला काही विहारांचं मंदिरात रूपांतर होत आहे. ही मोठी शोकांतिका नाही का? काय वाटतं? ही शोकांतिका आहे. आपली चुकी आहे. आपण पहिले आपली चुकी मानली पाहिजे. आम्ही तिथे जास्त लक्ष दिलं नाही. आम्ही भावनेच्या भरामध्ये आपल्याला जे कल्चर दिलेलं आहे, जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही एवढी मोठी बाबासाहेबांची संस्था दिलेली आहे, त्या बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये काम करायचं सोडून आम्ही आपलं दुसरं दुकान मांडलेलं आहे. त्या दुकानामध्ये दुसरं काही करतात आणि दुसरं दुकान मांडताना जे काही प्रस्थापित वर्ग आहे त्या प्रस्थापित वर्गाला ते फॉलो करतात, त्यांच्याकडून दान घेतात आणि त्यांचा तो दुकान मांडतात. तर बाबासाहेबांनी संस्था जी स्थापन केलेली आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रॉपर संस्था आहे. त्या संस्थेमध्ये सर्वांनी एकत्र यावं आणि त्या संस्थेचा हात बळकट करून मग इतरही कुठल्या विहारात किंवा कुठल्या लेणीमध्ये कोणी अतिक्रमण करू शकत नाही. तर सर्वांनी जर एका संस्थेमध्ये काम केलं तर ह्या जे काही घुसखोरी चालू आहे म्हणजे आपल्या विहारामध्ये आणि काही लेण्यांमध्ये ती घुसखोरी थांबल्याशिवाय राहणार. सर, जिल्ह्याचे पुढचा प्रश्न असा आहे, राजकीय घेऊ नका, राजकीय उत्तरही देऊ नका. आपण आत्ता म्हटलं बाबा आपल्या शैक्षणिक संस्था पण पाहिजे, पण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीची दुरवस्था होते, विद्यार्थी मिळत नाही, इमारती जीर्ण झाल्यात, पडायला आल्यात. याबाबत आपण काय करता येऊ शकतं? हे राष्ट्रीय हा प्रश्न आहे. त्या राष्ट्रीय प्रश्नाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर देतीलच म्हणा, कारण मी तेवढा त्या उत्तराला काही कॅपेबल नाही आहे. कारण मी काहीतरी उत्तर द्यायचं आणि मीडियामध्ये काहीतरी चुकीचा संदेश द्यावा. तर राष्ट्रीय जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचा आम्ही फॉलोअप करू, अजेंडा पुढे तुमच्याकडे ठेवू. सर, जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित झाली तर कोणाकोणाची निवड झाली? जिल्ह्याची कार्यकारिणी आपला विद्यार्थी घोषित होईल. चालू त्याच्यावरची हे चालू आहे, डिस्कशन चालू आहे. धन्यवाद सर. आणखी काय प्रश्न असेल मी आमची जेवढी बातमी त्याच्यावर थँक्यू सर.